हे सुक्कं चिकन पहा. कोणतंही वाटण न वापरता अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून बनवलेलं आहे. तेही झटपट. तर या पद्धतीने एकदा सुक्कं चिकन नक्की बनवून बघा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय. चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचाभर हळद आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जवळपास अर्धा तासासाठी हे मॅरिनेट करून घेऊया. त्यानंतर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली की मग यामध्ये 2 पळी तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम झालं की मग यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. तर इथे मी 2 तमालपत्र घातली आहेत. तमालपत्राचे 2 तुकडे करून घेतले आहेत. सोबत एक छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, एक चक्री फूल आणि एक मसाला वेलची. मसाला वेलचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी वेलची सुद्धा वापरू शकता. 1 मिनिटभर हे खडे मसाले तेलावर परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालूया. कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया. कांदा शक्यतो बारीक चिरून घ्या. 2 मिनिटभर कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घालूया. आलं लसूण ठेचण्याऐवजी तुम्ही त्याची पेस्ट करून सुद्धा घालू शकता. परंतु आलं लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीमध्ये त्याची चव अधिक येते. व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालूया. एका मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी मिक्सरला प्युरी करून घेतलेली. आता या टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत हे परतून घेऊया. टोमॅटोला व्यवस्थित पाणी सुटलं की मग यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. यावर 1 चमचाभर जिरंपूड घालूया आणि आता चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर चिकन असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यावर झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये पाणी ठेवूया. झाकणामध्ये पाणी घातल्यामुळे आतमध्ये झालेल्या वाफेचं पाणी होतं व चिकन शिजायला मदत होते. त्याचबरोबर आपल्याला चिकनमध्ये पाणी घालायचं नाही, असंच वाफेवर हे चिकन शिजवून घेऊया. तर 15 ते 20 मिनिट आता मी चिकन शिजवून घेते. जवळपास 20 मिनिटभर मी हे चिकन शिजवून घेतलं. झाकण उघडून पाहूया. तर इथे पाहू शकता पाणी न घालता आपण हे चिकन असं शिजवून घेतलंय. फक्त मध्ये-मध्ये झाकण उघडून हे परतून घ्या म्हणजे चिकन खाली करपलं जाणार नाही. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यावर अर्धा चमचा चिकन मसाला घालूया. तर अशा प्रकारे झटपट कोणतंही वाटण न करता, फार काही मसाले न वापरता सुक्कं चिकन तयार झालंय. तर या पद्धतीने एकदा सुक्कं चिकन नक्की बनवून बघा आणि हे सुक्कं चिकन गरमागरम भाकरीसोबत एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.